नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी.के. वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, भारतातील राष्ट्रपती कोणत्या काळासाठी निवडला जातो? ऑप्शन आहे ए 4 वर्षे, बी 5 वर्षे, सी 6 वर्षे, डी 7 वर्षे। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 5 वर्षे। भारतातील राष्ट्रपती 5 वर्षे या काळासाठी निवडला जातो। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारतातील पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? ऑप्शन आहे ए लॉर्ड डलहौसी, बी लॉर्ड वेलेस्ली, सी लॉर्ड विल्यम बेंटिक, डी लॉर्ड कर्झन। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड विल्यम बेंटिक। भारतातील पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक हा होता। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, भारतातील संविधान कोणत्या देशाच्या संविधानावर आधारित आहे? ऑप्शन आहे ए विविध देशांच्या संविधानावर आधारित, बी केवळ ब्रिटनच्या संविधानावर, सी केवळ अमेरिकेच्या संविधानावर, डी केवळ फ्रान्सच्या संविधानावर। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विविध देशांच्या संविधानावर आधारित। भारतातील संविधान हे विविध देशांच्या संविधानावर आधारित आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, भारतीय संविधानात किती मूलभूत अधिकार आहेत? ऑप्शन आहे ए 5, बी 6, सी 7, डी 9। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 6। भारतीय संविधानात 6 मूलभूत अधिकार आहेत। आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 5। मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा। भारतात प्रथम रेल्वे कधी सुरू झाली? ऑप्शन आहे ए 1848, बी 1850, सी 1853, डी 1862। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1853। भारतात प्रथम रेल्वे 1853 या वर्षी सुरू झाली। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? ऑप्शन आहे ए गंगा नदी, बी ब्रह्मपुत्रा नदी, सी नर्मदा नदी, डी गोदावरी नदी। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ब्रह्मपुत्रा नदी। भारतातील सर्वात मोठी नदी ब्रह्मपुत्रा नदी ही आहे। आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, भारताचा पहिला पंतप्रधान कोण होता? ऑप्शन आहे ए पंडित जवाहरलाल नेहरू, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी महात्मा गांधी, डी सरदार वल्लभभाई पटेल। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंडित जवाहरलाल नेहरू। भारताचा पहिला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, भारतातील सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? ऑप्शन आहे ए मुंबई, बी नवी दिल्ली, सी कोलकाता, डी चेन्नई। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली। भारतातील सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, संपत्तीचा अधिकार संविधानात कोणत्या वर्षी काढून टाकण्यात आला? ऑप्शन आहे ए 1951, बी 1967, सी 1978, डी 1992। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1978। संपत्तीचा अधिकार संविधानात 1978 या वर्षी काढून टाकण्यात आला।
आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? ऑप्शन आहे ए. महाराष्ट्र, बी. राजस्थान, सी. उत्तर प्रदेश, डी. मध्य प्रदेश. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. राजस्थान. भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान हे आहे. आता यानंतर पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11. भारतातील पहिला नागरी सन्मान कोणता आहे? ऑप्शन आहे ए. पद्मश्री, बी. भारतरत्न, सी. पद्मभूषण, डी. परमवीर चक्र. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. भारतरत्न. भारतातील पहिला नागरी सन्मान भारतरत्न हा आहे. आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 12. संसदेचे हिवाळी अधिवेशन कोणत्या महिन्यात भरते? ऑप्शन आहे ए. ऑगस्ट ते सप्टेंबर, बी. एप्रिल ते मे, सी. नोव्हेंबर ते डिसेंबर, डी. जानेवारी ते फेब्रुवारी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. नोव्हेंबर ते डिसेंबर. संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यात भरते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 13. लोकसभा सदस्यांची निवडणूक किती वर्षांनी होते? ऑप्शन आहे ए. 4 वर्षांनी, बी. 5 वर्षांनी, सी. 6 वर्षांनी, डी. 7 वर्षांनी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 5 वर्षांनी. लोकसभा सदस्यांची निवडणूक 5 वर्षांनी होते. आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 14. भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए. 15 ऑगस्ट, बी. 29 ऑगस्ट, सी. 2 ऑक्टोबर, डी. 14 नोव्हेंबर. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 29 ऑगस्ट. भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहे ए. 15 ऑगस्ट 1947, बी. 26 जानेवारी 1950, सी. 1 मे 1960, डी. 14 एप्रिल 1956. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 1 मे 1960. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 या दिवशी झाली. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए. 28 फेब्रुवारी, बी. 5 सप्टेंबर, सी. 11 मे, डी. 15 ऑक्टोबर. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 28 फेब्रुवारी. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? ऑप्शन आहे ए. कोलकाता बंदर, बी. मुंबई बंदर, सी. विशाखापट्टणम बंदर, डी. पारादीप बंदर. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. मुंबई बंदर. भारतातील सर्वात मोठे बंदर मुंबई बंदर हे आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 18. भारतातील पहिला अंतराळवीर कोण होता? ऑप्शन आहे ए. कल्पना चावला, बी. राकेश शर्मा, सी. सुनीता विल्यम्स, डी. विक्रम साराभाई. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. राकेश शर्मा. भारतातील पहिला अंतराळवीर राकेश शर्मा हा होता. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19. भारतातील राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑप्शन आहे ए. वाघ, बी. हत्ती, सी. सिंह, डी. गेंडा. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. वाघ. भारतातील राष्ट्रीय प्राणी वाघ हा आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 20.
मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, कॉमेंट करत चला. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? ऑप्शन आहे ए क्रिकेट, बी कबड्डी, सी हॉकी, डी फुटबॉल. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हॉकी. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी हा आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. वेद कोणत्या भाषेत लिहिले गेले आहेत? ऑप्शन आहे ए संस्कृत, बी पाली, सी हिंदी, डी तेलुगू. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए संस्कृत. वेद हे संस्कृत भाषेत लिहिले गेले आहेत. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. भारताने पहिली अणुचाचणी कधी केली? ऑप्शन आहे ए 1962, बी 1974, सी 1998, डी 2001. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1974. भारताने पहिली अणुचाचणी 1974 या वर्षी केली. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 23. पंचायती राज व्यवस्थेची सुरुवात भारतात कधी झाली? ऑप्शन आहे ए 1950, बी 1959, सी 1965, डी 1978. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1959. पंचायती राज व्यवस्थेची सुरुवात भारतात 1959 या वर्षी झाली. आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 24. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा पहिला मुख्य न्यायाधीश कोण होता? ऑप्शन आहे ए सर्वपल्ली राधाकृष्णन, बी न्यायमूर्ती हरिलाल कानिया, सी न्यायमूर्ती पी.एन. भगवती, डी न्यायमूर्ती वाय.व्ही. चंद्रचूड. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी न्यायमूर्ती हरिलाल कानिया. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा पहिला मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती हरिलाल कानिया हे होते. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता आहे? ऑप्शन आहे ए मुंबई ते दिल्ली, बी कोलकाता चेन्नई, सी डिब्रूगड कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस, डी दिल्ली बेंगळुरू. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डिब्रूगड कन्याकुमारी. भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग डिब्रूगड कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस हा आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील.